चला नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय। आजचं चॅप्टरचं नाव असेल गुणाकार। आत्तापर्यंत आपण बेरीज बघितली, वजाबाकी बघितली, आत्ता आपण बघूया गुणाकार। आता गुणाकार म्हणजे काय, वरती हेडिंग द्या पहिले, गुणाकार। आता गुणाकार ही कन्सेप्ट काय, तर गुणाकार म्हणजे काय सर, तर गुणाकार तुम्हाला म्हणजे कितीच्या पटीत, गुणाकार म्हणजे याचा पट पण याचा अर्थ होऊ शकतो। म्हणजे आपण म्हणतो ना 40च्या 4 पट, म्हणजे काय असेल, हे 40 असेल, 40चा जर 4 पट विचारला आपण तर काय करणार आपण, 4ने त्याला गुणणार, 4 चूक 16, म्हणजे 40चे 4 पट ही संख्या आहे, मग 160। आता जर तुम्हाला समजलं तर हे तुम्ही डायरेक्ट सांगू शकता। आता जर तुम्हाला 37च्या 3 पट जर तुम्हाला म्हटलं तर आपण काय करणार, 37 लिहिणार आणि त्याच्या गुणीला 3 करणार, म्हणजे 3 पट विचारले ना। 3 7 21, 21 1 हातच्याला 2, 3 त्रिक 9, 9 2 11, म्हणजे तुमचं उत्तर काय आहे 111। तर अशा प्रकारे गुणाकार म्हणजे पटीत पण तुम्हाला विचारू शकतात, आणि पट विचारली तर पट म्हणजे काय असेल तर गुणाकार करत असतो, बाकी काही नाही। ठीक आहे। आता असं तुम्ही हे करू शकता। अजून गुणाकार सॉल्व करताना काय करायचं आहे, तर गुणाकार म्हणजे काय। आता तुम्हाला असं पण प्रश्न विचार, समजा आपल्या व्यवहारामध्ये समजा सपोज 200 रुपये मजुरांनी आपण मजुरी दिली। आता आपण शेतामध्ये आपण मजुरी लावतो ना, तर काय असेल, हे 200 रुपये एक मजूर आहे, तर आपण काय करतो, 4 मजुराचे किती, तर 4 मजुराचे सर 800, हे आपण सरळ सरळ सांगू शकतो। याला काही गुणाकार करायची गरज नाही, म्हणजे हे सरळ तोंडी असतं ना, कारण ते राऊंड फिगर संख्या आहे। पण जर तुम्हाला म्हटलं की आता 167 रुपये मजुरी आहे, एका मजुराला 167 रुपये मजुरी आहे, तर 9 मजुराचे किती, तर तुम्ही सांगू शकता का तोंडी, तर नाही सर। मग 9 मध्ये तेच आहे, मग हे 9 मजूर आहे आणि एका मजुराला एवढी मजुरी आहे, तर मग त्यावेळेस काय करायचं, 9 7 63, 63 3 हातच्याला किती 6, 9 7 54, 54 आणि 6 किती 60, 60 0 हातच्याला 6, 9 1 9, 9 आणि 6 किती तर 15। 167 रुपये रोजानी एका मजुराचे एवढे सर, तर 9 मजुराचे होतात 1503 रुपये। तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता। गुणाकार म्हणजे काही नाही, तर गुणाकार हे करायचं आहे आणि खालच्या संख्येने का, आता कोणत्याही संख्येने खालच्या संख्येने त्याला गुणा आणि त्याच्या संख्येने त्याला गुणा। आता गुणाकार अजून एक कन्सेप्ट आहे। गुणाकारामध्ये जर समजा सपोज हे असेल 17 गुणीला जर 0 असेल, तर या संख्येचं काय करायचं, या संख्येचा सरासरी उत्तर असेल 0। हे कन्सेप्ट लक्षात ठेवा। गुणाकार म्हणजे काही नाही, तर गुणाकार म्हणजे हेच आहे, एका संख्येने एका सुईनं उजव्याकडून डावीकडे सॉल्व करत करत यायचं आहे, तेच आहे गुणाकार। ठीक आहे। आता गुणाकार ही कन्सेप्ट तुम्हाला छोटीशी समजली असेल आणि ही कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, याच्यात काही शंका नाही। पण आता आपण गुणाकार बघतो, तर गुणाकार तर वरती प्रश्न कसे विचारतात पेपरमध्ये, ते प्रश्न येणं आपल्याला गरजेचं आहे। तर तेच प्रश्न आपण बघू सिक्वेन्सनुसार, त्याचे पण प्रकार पडतात। जसे आपण बेरजेचे प्रकार बघितले, वजाबाकीचे प्रकार बघितले, तसं हे गुणाकाराचा पण प्रकार पडणार, आणि ते गुणाकाराचे सर्व प्रकार कसे असेल त्याची प्रत्येक कन्सेप्ट इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो। ठीक आहे, चला। तर आपण आत्ता लिहा वरती हेडिंग, तर तुमच्याकडे प्रकार पहिला। आता प्रकार बघा काय आहे, गुणाकार चॅप्टर आपला चालू आहे। गुणाकारामध्ये आपला असेल प्रकार पहिला, तर पहिल्या प्रकारामध्ये काय आहे गुणाकार आपल्याला विचार आहे, प्रश्न कुठं आला आहे, सोलापूर 2018 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। तर काय आहे, 43 गुणीला 5 आहे, त्यांचा गुणाकार करा, म्हणजे काय। मग आपण काय करणार सर, हे 43 गुणीला 5 करणार आपण, 5 त्रिक 15, 15शी किती सर, तर 5 हातच्याला किती 1, 5 चूक 20, 20 आणि 1 सर 21, म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग 215 आहे सर ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता। गुणाकार काही नाही, फक्त गुणाकार काय आहे हे असं येतं। मग कसं गुणाकार येतात, काय येतात, ते सर्व आपण पुढे पुढे बघूया। ठीक आहे, चल बघा। आता असा प्रश्न विचारतो आपल्याला, प्रश्न बघा। आता या प्रश्नामध्ये काय आहे, 2 अंकी संख्या आहे। तर बघा, पालघर पोलीस भरती 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। आता काय विचारतात, याच्यामध्ये काय आहे, 47 गुणीला 74 आहे। मग आपण काय करणार, 47 गुणीला
74 करणार. आता मला सांगा सर, 74चा पाढा कोणाचा पाठ असतो का? तर नाही, 74चा पाढा कोणाचाच पाठ नसतो. आता याच्यामध्ये मी तुम्हाला 2 प्रकारे सॉल्व करू शकतो. आता याच्यामध्ये ही एक पारंपरिक मेथडनी पहिले सांगतो आणि मग याची शॉर्ट ट्रिक कशी आहे ते सांगतो. आता बघा, पारंपरिक मेथडनी पहिले सांगतो. काय असेल? 4 7 28, 28 सर 8, ह्याच्याला किती? 2, 4 चूक 16, 16 आणि 2 18, मग 18शी काय लिहिणार मी? 18. आता या संख्येने आपण गुणलंय ना, म्हणून मी इथे काय करणार? म्हणून मी इथे देणार मग 0. आता इथे 0 दिला. आता पुढे, आता या 7ने आपण वरच्याला 2 याला गुणणार. मग 7 7 49, 49शी किती? 9, ह्याच्याला किती? 4, 7 चूक 28, 28 आणि 4 किती? तर 32 सर, हे 32. मग यांची करणार आपण बेरीज. 8 आणि 0 8, 9 आणि 8 किती? 17, 17शी किती? तर 7, ह्याच्याला किती? 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 आणि 3शी 3, म्हणजे 3478 हे आलं तुमचं उत्तर. हे पारंपरिक मेथडनी या प्रकारे गुणाकार सॉल्व करण्याची पारंपरिक मेथड आहे. ही मेथड सर्वांनाच माहिती असेल. आता बघा, याची आपण आता शॉर्ट ट्रिक बघूया. कारण शॉर्ट ट्रिक कसं सॉल्व करायचे, कारण हे तर आपण 10वीपर्यंत आहे, 10वीपर्यंत या स्टेपनुसार आपण सॉल्व करा, याच्यात आपल्याला वेळ जातो. आता शॉर्ट कसं सॉल्व करायचं आहे याची बघा, किती आहे? 47 गुणीला किती आहे? तर 74 आहे. आता हे कसं सॉल्व करायचं आहे? आता मला सांगा मित्रांनो, 74चा पाढा कोणाचा पाठ असतो का हो सर? तर नाही, 74चा पाढा कोणाचाच पाठ नसतो. मग काय करणार? आता ही एक कन्सेप्ट आहे, ए बी आहे आणि सी आणि डी आहे. म्हणजे काय करायचं आहे? ABCD हे अंक आहेत ना, हे अंकालाच फक्त मी ABCD, 4 ए आहे, 7 बी आहे, 7 सी आहे आणि हा 4 डी आहे. मग याला फक्त काय करायचं आहे? पहिले गुणाकार करणार आपण ह्या 2 संख्येचा, मग 4 आणि 7चा. मग काय करणार? मग असं आपण तिरकस गुणाकार करणार आणि मग करणार आपण हे असं गुणाकार, म्हणजे तुमचं उत्तर भेटून जाईल. आता हे जर तुम्हाला पहिले करायचं असेल तर पहिले हे सरळ करा, म्हणजे ह्या दोघांचा सरळ, मग हा तिरकस करायचा आहे, मग हा तिरकस, आणि मग या दोघांचा करायचा आहे हा सरळ. मग हे चिन्हांकित स्वरूपात आहे, हे असं तुम्ही सॉल्व करू शकता. आता कसं सर ते आपण अप्लाय करून बघू. बा काय आहे? 4 7 28, 28शी किती सर? तर 8, ह्या दोघांचा केला आपण. आता आपण काय करणार? हे असं करणार, 4 चूक 16, 16 आणि 2 किती? तर 18, हे 18 आपण हातच्याला ठेवणार. 18 आपल्याकडे, 18 कुठं लिहायची गरज नाही. मग आता असं झालं, हे असं झालं, असं झालं. मग आता काय करणार? हे असं करणार तिरकस, असं केलं, हे असं केलं. आता असं जातोय ना, 7 7 49, हे 49 इथे लिहिले. फक्त त्यांची वेळ किती येते? 8 आणि 9 17शी 7, ह्याच्याला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, म्हणजे काय आलं? 67. 67 किती? 67 लिहिणार आपण 7, ह्याच्याला किती आहे? तर ह्याच्याला आहे सर 6. मग आता ह्या असं बी झालं, असं बी झालं. मग आता काय फक्त हे एकच राहिलं ना, म्हणजे हा एक बरोबर. मग 7 चूक 28, 28 आणि 6 किती? तसं 34, म्हणजे 3478 हे तुमचं उत्तर असेल. फक्त हे काय होतंय, कसं करतोय हे फक्त लक्षात व्यवस्थित ठेवा. ठीक आहे, चला. अशा प्रकारे तुम्ही या गणिताला शॉर्ट ट्रिकनी सॉल्व करू शकता. आणि पेपर सेटर बघा 2023मध्ये आलेला प्रश्न आहे आणि लेटेस्टवाला हा प्रश्न आहे. तर अशा प्रश्नामध्ये जर तुम्हाला विचारलं तर पुढे चालून पण तुम्हाला हे विचारू शकतो, आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये असं आहे, 3478 हे असेल आपलं उत्तर. तर असेच जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की ही आपण एक गणिताची सिरीज चालू केली आहे. ह्या गणिताच्या सिरीजमध्ये बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत आपण तुम्हाला टीच करतो आहे. फक्त तुम्ही याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करून त्यांना फायदा होऊ द्या आणि तुम्ही ह्याचा फायदा जास्तीत जास्त घ्या. कारण की बेसिकपासून त्या ॲडव्हान्सपर्यंत सर्व टॉपिक याच लेवलचे तुम्हाला भेटतील. प्लेलिस्ट आहे आपल्या यूट्यूबवरती, त्या प्लेलिस्टवरती गणिताची प्लेलिस्ट असेल. गणितामध्ये सर्व व्हिडिओ मी सिक्वेन्सनुसार अपलोड केलेले आहे. त्या सिक्वेन्सनुसार तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि समजेल. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट उदाहरण बघू. चला करू रब. आता बघा,
आता सपोज आता जर समजा सर आम्हाला जर अजून एक वेगळं अजून एक उदाहरण बघा, आपण अजून एक कन्सेप्ट बघू, अजून एक उदाहरण बघू. आता सपोज समजा तुम्हाला समजा 98 दिलं आणि समजा इथे 43 दिलं आहे, तर कसं सॉल्व करणार हे आपण शॉर्टकटनीच तुम्हाला फक्त सांगतो बरं काय, आता फक्त प्रॅक्टिस होण्यासाठी. बघा काय करणार आपण, पहिले या संख्येला गुणणार. 3 8 24, 24शी किती 4, हातच्याला किती 2, 3 9 27, 27 आणि 2 किती 29. 29 कुठंच लिहायची गरज नाही. ठीक आहे. मग आता काय करणार, ह्या 4ने 8, 4 8 32, हे 32. मग 9 2 किती, यांची बेरीज करायची किती 11, 1 म्हणजे 6, म्हणजे किती आलं 61. 61 लिहिणार आपण 1, हातच्याला किती 6. मग आता काय करणार, 4 9 36, 36 आणि 6 किती तर 42 सर. म्हणजे हेच असेल मग तुमचं उत्तर. काही अवघड आहे, एकदम सोपं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. आता बघा, आता काय असेल 67 असेल आणि हे समजा आपण 27 घेऊ. चला आता कसं सॉल्व करायचं आहे, तर बघा काय करायचं आहे, हा पहिले 7 ने 7ला गुणा, 7 7 49, 49शी किती सर तर 9, हातच्याला किती 4, मग 7 सकम 42, 42 आणि 4 46. आता या 2नी गुणणार, 2 7 14, हे 14 इथे करणार म्हणजे किती असेल 0 आणि 6, म्हणजे हा कसं असेल 0 असेल, हातच्याला किती आहे मग तर 6 असेल. मग 2 12, 12 आणि 6 किती तर 18, म्हणजे हेच असेल मग तुमचं उत्तर. काही अवघड आहे, एकदम सोपं आणि कमी वेळेत तुम्ही हे गणित सॉल्व करू शकता. फक्त तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आता चला अजून एक उदाहरण घेऊ आपण, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. चला काय आहे, चला हे आपण घेऊ. आता काय आहे बघा, काय आहे पहिले आपण या संख्येने गुणा, 3 सक 18, 18शी 8, हातच्याला 1, 3 7 21 आणि 1 22, म्हणजे हे 22. मग 5 सक 30, हे 30 आपण याच्यात टाकणार. चला काय असेल 2, हे 5, 52शी काय लिहिणार आपण इथे 2, हातच्याला किती सर तर 5, 5 7 35, 35 आणि 5 तर 40. अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर असेल मग 4028. अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. आता हा बघा, भंडारा पोलीस भरती 2019 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. काय आहे आता बघा, अशी गुणाकार आपल्याला विचारतात. तुम्हाला बेसिक गुणाकार विचारत नाही. प्रश्न कुठाला आहे, भंडारा 2019 मध्ये आलेला आहे. असे तुम्हाला गणित विचारतात आणि असे गणित तुम्हाला येणं गरजेचं आहे. मग सोपं आहे, याची ट्रिक काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. बघा काय आहे, 128 आहे गुणिले किती आहे 927. चला आता 3 अंकी संख्या आहे, तर काय करायचं आहे सर, तर हे सोपं आहे, काही अवघड नाही. कसं करायचं आहे बघा, याच्यामध्ये हीच कन्सेप्ट आहे, ABC, मग काय असेल DE आणि मग F यांचा गुणाकार करायचा आहे. त्यांचा गुणाकार कसा करायचा सर, बघा काय करायचं आहे, पहिली गोष्ट यांचा गुणाकार करायचा, मग यांचा गुणाकार करायचा आणि मग काय करायचं आहे, हा तिरकस गुणाकार करायचा. यांचा गुणाकार, यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार. आणि मग काय करायचं आहे, मग करायचं आहे यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार. म्हणजे काय असेल, एक सरळ रेषा असेल. आता चिन्हामध्ये सांगतो तुम्हाला, पहिले एक सरळ रेषा असेल, मग हा गुणाकार सॉल्व करायचा आहे, मग हा गुणाकार, मग काय असेल हा मोठा गुणाकार असेल आणि त्याच्यामध्ये हे सरळ पण आहे. मग त्याच्यानंतर काय, हा छोटा गुणाकार, हा छोटा गुणाकार आणि मग काय आहे एक सरळ आहे. म्हणजे ह्या 5 गोष्टी तुम्हाला करणं आहे, 1 2 3 4 आणि 5. हे फक्त प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केलं की एकदम सोपं जातं आणि असं हे येणं गरजेचं आहे, कारण आपल्याला विचारतात परीक्षेत प्रश्न. मग परीक्षेत आलेला प्रश्न आपल्याला येणं गरजेचं आहे ना. ठीक आहे, करायचं आहे या गणितामध्ये, याला अप्लाय करू. आता काय आहे, 7 8 56, 56ची किती असेल 6, हातच्याला तर आपण 5 ठेवतोच. ठीक आहे, आता हे 56चे 6 केलं आपण. आता काय करणार आपण, हे एक सॉल्व केलं आहे, आता आपण गुणाकार करणार, असं तिरकस करणार आपण. याचं घेणं देणं नाही आहे. मग 7 दुनी 14 आणि 8 दुनी 16,
म्हणजे हे किती होतात, यांची बेरीज किती होतात 30 आणि हा हातच्या 5 आहे ना म्हणजे 35, म्हणजे इथं 35 द्या, म्हणजे हे 35शी किती असेल 5, हातच्याला किती 3. आता काय करायचं आहे, आता हा तिरकस आहे ना मोठा, 8 नम किती तर 72, 7 एक तर 7 आणि मग 2 दुनी 4, हे 4 म्हणजे काय असेल मग 11, 13, 13शी 3 हातच्याला आहे म्हणजे किती 83, 83 3 किती तर सर 86, 86शी किती असेल 6, हातच्याला किती आहे मग 6 ना, हातच्याला किती आहे मग 8. मग आता काय करायचं हे मोठं सोडलं, आता काय हे नाही बघायचं, आता काय बघायचं फक्त एवढं, नम दुनी 18 आणि 2 एक 2 म्हणजे किती असेल 20 आणि 8 किती 28, हातच्याला किती 2. आता फक्त हाच राहिला ना, आता हा पण सॉल्व केला, आता फक्त काय हाच राहिला, 9 एक 9, 9 2 11 म्हणजे तुमचं उत्तर असेल हे 1,18,656 आहे असं उत्तरामध्ये. तर हो सर 1,18,656. तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. नाहीतर मग पारंपरिक मेथड ही आहे, 128 करा आणि 927 करा, मग याला सॉल्व करा, मग 7ने सॉल्व करा, मग 2ने सॉल्व करा आणि मग 9ने सॉल्व करा. मग जे मेथड तुम्हाला आवडत असेल ते बघा. पण मला वाटतं या मेथडवरती तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर ही मेथड बेस्ट मेथड आहे. या मेथडने तुम्हाला गणित लवकरात लवकर सॉल्व होऊ शकतात. गणित पण कॅल्क्युलेशन एवढं काही जास्त नसतं, फक्त याच्यावरती प्रॅक्टिस करणं तुम्हाला गरजेचं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतो की फक्त सराव जास्तीत जास्त करा, जेवढं सराव जास्त तुम्हाला करता येईल. आणि हे जे मी एक्झाम्पल घेतो आहे हे एक्झाम्पल तुमच्या नोटमध्ये लिहून घ्या. एक व्यवस्थित गणिताची विघ्नहर्ता अकॅडमी या नावाची एक वही बनवा आणि त्या वहीमध्ये हे सर्व गणितं लिहून घ्या, कारण की तुम्हाला मी सर्व फ्रीमध्ये देतो आहे नाही ते, तर हे परत परत भेटणार नाही तुम्हाला. आत्ता देतो आहे तर आता याचा फायदा जास्तीत जास्त करून घ्या. मग हे कधी यूट्यूबवरून डिलीट होईल व्हिडिओ हे आपण सांगू शकत नाही, ठीक आहे. मग त्याच्यासाठी आत्ता अवेलेबल आहे, तर आत्ता याची नोट्स व्यवस्थित काढा आणि व्यवस्थित दररोज सिक्वेन्सनुसार मी व्हिडिओ टाकतो आहे. सकाळी एक, संध्याकाळी एक, 2-3 व्हिडिओ दिवसाला टाकतो आहे. तर ते सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित नोट्स बनवा आणि मग बघा तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते की नाही, ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघू आपण अजून. आता बघा SRPF गट क्रमांक 4 2017 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. काय आहे, 3 अंकी संख्या आहे, 215 किती आहे 132 गुणिला आहे. मग तेच आहे, आपण कन्सेप्ट काय सांगितली होती सर, तर तुम्ही कन्सेप्ट सांगितली होती सर A, B आणि C आणि मग काय असेल D, E आणि मग काय असेल F यांचा गुणाकार करायचा आहे. मग गुणाकार कसं करायचं सर हे पण तुम्हाला मी सांगितलं आहे. पहिले काय करायचं होतं आपल्याला, तर पहिले आपल्याला या दोघांचा गुणाकार करायचा होता, मग या दोघांचा गुणाकार, मग असा तिरकस मोठा गुणाकार करायचा होता, बरोबर. हा मग हा गुणाकार करायचा होता आपल्याला, हा आणि मग हा, बरोबर. त्याच्यानंतर मग काय करायचं होतं, तर त्याच्यानंतर मग हा गुणाकार आणि हा गुणाकार आणि मग हा गुणाकार, ठीक आहे. चिन्हाच्या स्वरूपात सांगितलं होतं पहिले एक रेषा, मग ही 2 आडवी रेषा आणि मग हे गुणाकार, मोठा गुणाकार हा मोठा आणि याच्यात मग आडवी, म्हणजे हे 3 रेषा आणि मग काय असेल हे 2 रेषा आणि मग 1 रेषा. म्हणजे तुम्ही याला असं सांगू शकता, पहिली ही 1 रेष, मग ही 2 रेष आणि मग ही 3 आडवी रेष, मग ही 4 आणि मग ही 2 आणि मग 1. म्हणजे असं पहिले 1 रेष आहे, मग 2 रेष आहे, मग 3 रेष आहे, मग 2 आणि मग 1. मग वाढवत जायचं आणि कमी करायचं. मग 3 अंक आहेत ना, 3 पर्यंत न्यायचं आणि 3 पासून कमी करायचं आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार गणितामध्ये अप्लाय करा. बघा पहिले आपण या दोघांचा गुणाकार, 2 पंच 10, 10शी काय असेल 0, हातच्याला किती 1. मग आता 1 सॉल्व केलं, मग आता काय हे सोडायचं, यांचा तिरकस गुणाकार करायचा, 2 1 2 आणि 5 3 15, 15 आणि 2 किती 17, 17 आणि हातच्या 1 18, 18शी किती असेल 8, हातच्याला किती 1. मग आता काय करायचं आहे, आता आपण हे 2 आता तिघांचा करायचा आहे असा, 5 1 5 असा. आता 2 दुनी 4 म्हणजे हे 5 1 5 आणि 4 4 2 दुनी 4 आणि मग काय 3 1 3, मग काय उत्तर यांचं 12, 12 आणि 1 13, ठीक आहे. मग आता 13 आला. आता 13शी काय लिहिणार आपण 3, हातच्याला किती आहे
1. मग आता काय करणार, आता आपलं असं झालं तसंच, आता काय करणार आपण, आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. इथपर्यंत आलं ना आपला, हा करतोय आपण आता. 1शी 1, 3 दुनी 6, 6 ने 1 7, 7 ने 1 8, 8शी काय असेल 8. आणि मग आता फक्त हा शेवटचा राहिला आहे, हा शेवटचा 1, 2 1 2. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं 28,380 आहे सर ऑप्शनमध्ये असं. तर हो सर, 28,380 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर काहीच अवघड नाही, फक्त व्यवस्थित सॉल्व करा, काय होतंय ते व्यवस्थित बघा. हे फक्त या सिक्वेन्सनुसार तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे हे जर तुमच्या लक्षात एकदा आलं तर गणित तुम्हाला एकदम सोपं आहे, काही अवघड नाही आहे. 2 अंकी संख्यांची गुणाकार कसा करायचा, 3 अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा हे तुम्हाला मी चांगल्या प्रकारे सांगितलं आहे. याची फक्त व्यवस्थित नोट्स काढा आणि फक्त प्रॉपरली प्रॅक्टिस करा. आता तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये कॅल्सी पण आहे, तर गणित घ्यायचे असे 3-3 अंकवाले घ्यायचे, कॅल्सीमध्ये बघायचं आहे आणि ह्या मेथडनुसार सॉल्व करून बघायचं आहे. आणि कॅल्सी पेपरमध्ये चला तुम्हाला कॅल्सी आता तुम्हाला अभ्यास करताना चालते, घ्यायचं आहे, सॉल्व करायचं आहे, उत्तर काय येतं आणि उत्तर आल्यावरती कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेशन करून बघायचं आहे. सरांनी बरोबर शिकवलं की नाही शिकवलं, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे गणित सॉल्व करू शकता आणि तुमच्यामध्ये परफेक्शन आणू शकता. ठीक आहे. चल, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि ही ट्रिक आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चल, प्रश्न काय आहे, 327 गुणिला काय आहे 92. आता सर किती आहे 327 गुणिला किती आहे तर 92. आता सर आपण 3-3 अंकाची कन्सेप्ट सांगितली होती. आता सर मी याच्यात इथे एक शून्य पाडून याला 3 अंक करू शकतो ना. इथं खाली 2 अंक आहे, मी त्याला 3 अंक केले. आता 3-3 अंकाची कन्सेप्ट आपल्याला माहीत आहे आणि प्रश्न कुठं आहे, यवतमाळ 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. मग आता या कन्सेप्टला मी तुम्हाला सांगितलं काय आहे, ABCDE आणि F ही कन्सेप्ट सांगितले. याच्यात तुम्हाला चिन्ह सांगितलं, पहिले 1 सॉल्व करायचं आहे, मग 2 आणि मग मोठा आणि त्याच्यात हे मग 2 आणि मग शेवटी 1 हे सॉल्व करायचं मी तुम्हाला सांगितलं आहे. ते कसं सॉल्व करायचं आहे, अप्लाय कसा करायचा आहे बघा काय आहे. आणि प्रश्न आलेले आहेत बरं का. आता पण पहिले यांचा करणार, पहिले ही 1 नंबर करणार ना आपण, पहिले हे करणार 1 2 3 आणि मग 2, पहिले असेल 1 मग असेल 2 आणि मग असेल 3 आणि हे मग असेल 2 आणि मग असेल 1. ठीक आहे. मग या सिक्वेन्सनुसार आपण सॉल्व करणार. पहिले काय करणार आपण, हे सॉल्व करणार. पण 2 7 14, 14शी किती 4, ह्याच्याला किती तर 1. मग आता 2 2 4 हे 4 लिहिणार आणि मग असं तिरकस करणार. 9 7 63, 63 आणि 4 67, 67 आणि ह्याच्या 1 68, म्हणजे हे 68, 68शी किती 8, ह्याच्याला किती 6. आता असं झालं आपलं तिरकस पण झालं, म्हणजे पहिला झालं दुसरा, आता तिसरा असेल. मग 7 0ला जर गुणलं तर काय असेल 0. मग आता 3 दुनी 6, 9 दुनी 18, मग हे 18, 18 आणि 6 24, 24 आणि 6 किती होतात तर असं 30, 30शी काय असेल 0, ह्याच्याला किती 3. आता आपण असं झालं हा 3 नंबर, आता हा आपण सोडवतोय 2 गुणाकार, म्हणजे असा हा तिरकस 9 3 27 आणि हा 2 ने जर 0ला गुणला तर काय उत्तर येतं 0. 27 आणि 3 किती होतात 30, मग 30शी काय असेल 0, ह्याच्याला काय आहे 3. मग आता असं एक शेवटचा आहे ना, तर हा 1. मग आता 3ला जर 0ला गुणलं तर काय होतं 0, म्हणजे हा हातच्या आहे ना, पण हातच्या इथं टाकून द्यायचा. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल 30,084 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 30,084. तर अशा प्रकारे मित्रांनो गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही, गणित फक्त समजून घ्या व्यवस्थित. जर तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ परत बघा, कारण की मग परत तुम्ही बघितलं की तुम्हाला ती समजून जाते. एकदा कन्सेप्ट तुम्हाला समजली, कन्सेप्ट समजली की मग गणित सोपं आहे. ठीक आहे. मग मी म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या कन्सेप्टवरती भर देतोय. कन्सेप्ट एकदा लक्षात घ्या, कन्सेप्ट तुम्हाला समजली ना तर गणित तुम्हाला सोपं आहे आणि गणित विषय हा मग आवडायला लागतो तुम्हाला. ठीक आहे. गणित विषय नावडण्याचं एकच कारण आहे, ती म्हणजे त्याची कन्सेप्ट आपली क्लिअर नसते आणि त्याच्यावर आपण मेहनत घेत नाही. जर त्या विषयावरती आपण चांगल्या प्रकारे मेहनत घेतली
तर तो विषय पैकीच्या पैकी मार्क पण देतो आणि तो विषय आपल्याला आवड पण निर्माण करते मग त्या विषयामध्ये आपली. ठीक आहे. चला, प्रश्न सर्व आलेलेच प्रश्न आहे, असा एक बी याच्यामध्ये उदाहरण नाही, एक्झाम्पल नाही की त्याच्यामध्ये प्रश्न आलेला नाही आहे. काय आहे, 125 आहे, गुणीला किती आहे, तर सर 36 आहे. म्हणजे खाली 2 अंक आहे, आपण त्याला 3 अंक करू शकतो का सर? हो सर, इथं 0 वाढवून त्याला 3 अंक करू शकतो. आता 3 आणि 3 या संख्यांचा गुणाकार करण्याची ट्रिक आपण बघितली. काय आहे, पहिले 1 करायचं आहे, मग गुणाकार करायचा आहे, मग मोठा गुणाकार भागिले आहे, मग छोटा गुणाकार आणि मग 1. म्हणजे पहिली कन्सेप्ट काय आहे, 1ची, मग त्याच्यानंतर 2 आडव्या रेषा, मग त्याच्यानंतर 3 आडव्या रेषा आणि मग हे 2 आडव्या रेषा आणि मग 1 आडवी म्हणजे उभी रेषा सरळ. अशा प्रकारे तुम्ही फक्त या ट्रिकनुसार कॉल करू शकता. आता म्हणजे काय आहे तर बघा, पहिले सॉल्व करायचं आहे आपण. ठीक आहे. आता पहिले हे सॉल्व करणार, 1 नंबरचं सॉल्व करणार आपण. 6 पंच 30, 30ची काय असेल 0, ह्याच्याला किती तर 3. मग काय करणार, हे 2 तिरकस म्हणजे हा नाही, फक्त आपण एवढं करणार. मग 6 दुनी 12 आणि 5 त्रिक 15, 15 आणि 12 किती होतात 27, 27 आणि 3 किती होतात सर तर 30. मग हे 30ची काय असेल 0, ह्याच्याला किती 3. मग आता काय करणार, हा 3 नंबर सोडवणार ना, म्हणजे असा गुणाकार आणि असा उभा गुणाकार. मग 6 1 6, मग 5ने आता 0ला गुणलं तर काय 0 उत्तर येईल, हे 0. मग आता असं 3 दुनी 6 म्हणजे काय आलं 6 आणि 6 12, 12 आणि ह्याचे 3 आहे 15, म्हणजे काय असेल 15. 15शी काय असेल आपला 5, ह्याच्याला किती तर 1. मग आता काय असेल आपला हा 3 नंबर, आता काय असेल हा 2 म्हणजे हा इकडचा. मग हा 2 हा नाही बघायचा आता, मग फक्त हा बघायचा आपण एवढा. मग हा आणि हा, मग 3 1 3, 2ने जर 0ला गुणलं तर काय उत्तर येतं 0. मग 3 आणि 1 4, मग हे 4शी 4. मग आता 1ने जर 0ला गुणलं तर किती उत्तर येतं 0. मग तुमचं उत्तर काय असेल 4500 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित सोपं असतं, फक्त कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट आणि हे प्रश्न मित्रांनो आलेले आहेत बरं का, आलेले आहेत म्हणजे हे कन्सेप्ट पेपर सेटरना तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आता तुम्ही जर पारंपरिकने करत बसले तर मग ठीक आहे, मग त्याच्यात वेळ जातो ना. मग जे पारंपरिकने सॉल्व करतात विद्यार्थी, ते विद्यार्थ्यांची एकच कंप्लेंट असते की सर पेपरला वेळ पुरला नाही. मग वेळ का बरं पुरला नाही, कारण त्याची तुम्ही कोर कन्सेप्ट तुमची क्लिअर नव्हती ना. कोर कन्सेप्ट क्लिअर असती, 10 सेकंद जरी वाचले तर 10 सेकंद पुढे अवघड प्रश्नाला आपण देऊ शकतो ना. मग ठीक आहे, जर आपण याच्यामध्ये जर आपण पारंपरिक मेथडने सॉल्व करत बसलो त्या सोप्या प्रश्नासाठीच तुमचा वेळ इथे खर्ची होतो आणि मग पुढे प्रश्नाला वेळ पुरत नाही. ठीक आहे, तर त्याच्यासाठी ह्या कन्सेप्ट व्यवस्थित बघा आणि ह्या वेळेमध्ये व्यवस्थित सराव करा. जेवढं तुम्ही सराव करसाल ना, ते म्हणतात ना प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट मॅन. जेवढं तुमचा सराव असेल तेवढं तुम्ही परफेक्ट होत जात आहे. फक्त परफेक्शन एकच गोष्टीमुळे येतं माणसाला आणि माणूस एकाच गोष्टीमुळे परफेक्ट बनतो, ते म्हणजे सतत म्हणजे सराव जर करत राहिले तुम्ही तर तुम्ही कोणत्याही विषयावरती कमांड आणू शकता. तुम्ही आज जरी 0 असाल पण जर तुम्ही व्यवस्थित इथून पुढे 6 महिने जर व्यवस्थित हे आपली व्हिडिओ सिरीज बघितली तर मला नाही वाटत की या कोणत्याही विषयामध्ये तुम्ही मागे राहणार. कारण की आपण एक सिरीजच चालू केली आहे. याच्यामध्ये तुम्हाला गणिताचे व्हिडिओ भेटतील, तुम्हाला बुद्धिमत्तेचे व्हिडिओ भेटतील, तुम्हाला मराठी ग्रामरचे व्हिडिओ भेटेल, तुम्हाला GK सहित भेटेल. याच्या बाहेर मला नाही वाटत की तुम्हाला अजून काही करायची गरज आहे. फक्त मी जेवढं तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर 2025मध्ये अंगावरती वर्दी घ्यायची असेल आणि पोलीस व्हायचं तुमचं स्वप्न तुम्ही बघत असाल तर ते स्वप्न फक्त उघड्या डोळ्यांनी बघा. कारण की त्याच्यासाठी तुम्हाला करावी लागेल मेहनत जर केलं तर 6 महिन्यात पोस्ट निघू शकते आणि ही गोष्ट शक्य आहे. अशक्य असं काही नाही. फक्त तुम्ही ते करा आणि कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी तेवढी मेहनत घ्यावी लागते. का सहजासहजी पोस्ट भेटत नाही. कारण की आता बघा 17,500 जागा होत्या, 18 लाख फॉर्म होते. म्हणजे एका हजाराला 1 लाख फॉर्म येतात. म्हणजे तुम्हाला लाखामध्ये एकात यायचं आहे. जर लाखामध्ये एकात यायचं असेल तर तुमच्यामध्ये त्या लाखांपेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे ना. मग ज्यावेळेस तुमच्यामध्ये त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं असेल तर तुम्ही त्या लाखातून एकात येसाल, नाहीतर मग तुम्ही लाखातच राहणार.
गर्दीतून एकट्यात यायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावी लागेल. श्वेतापेक्षा वक्ता बनावं लागेल. वक्ता एकटा असतो जे स्टेजवरून हजारो लोकांना, लाखो लोकांना मोटिवेशन देत असतो. मग त्याच्यासाठी त्यानं काहीतरी मेहनत घेतलेली असते ना. मग त्याच्यासाठी तुम्हाला तसंच काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि वेगळं काहीच नाही, मी तुम्हाला जे सांगतो आहे प्रॉपर फक्त फॉलो करा, व्यवस्थित त्याचा सराव करा. मी जे ज्या गोष्टी सांगतो आहे त्या गोष्टी वेळेत पूर्ण करा. मग बघा तुमचा रिझल्ट आणि तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट काय आहे. तुमची येणारी 2025ची पोलीस भरती, त्याच्यात तुमचं 100% सिलेक्शन मग होणारच आहे. ठीक आहे. फक्त त्याच्यासाठी तुमची मेहनत लागते. मेहनत तुमची आहे, साथ माझी आहे. काही अडचण आली तर मला विचारा, मी अवेलेबल आहेच. ठीक आहे. चल आता बघा, आता प्रश्न आलेला आहे कुठं आहे, 2023 दौंडमध्ये. तीच कन्सेप्ट चालू आहे आपली. किती आहे, 705 गुणिला किती आहे तर 17 सर. मग आता याच्यामध्ये काय आहे, 17चा पाडा तुम्हाला पाठ आहे ना. आता याच्यामध्येही सर मी ह्याचा करत जातो. ही ती कन्सेप्ट. आता याच्यासाठी 17चा पाडा आहे ना. 17 पाची 85, 85शी 5, ह्याच्याला किती 8. आता 17ला जर आपण शून्याने गुणलं तर किती होतं, 0 येतं ना. मग हे 8 इथे आहे. मग 17 7 किती 119 नाशे. मग पुढे संख्याच नाही ना, मग किती असेल 119 नाशे. तुमचं उत्तर सर आहे सर ऑप्शनमध्ये, तर हो सर. किती आहे, 2 नंबरमध्ये आहे. मग याच्यासाठी बी बघा, याच्यासाठी तुम्हाला सांगतो की 25पर्यंत पाडे पाठ पाहिजे. मग याच्यात काय म्हटलं, 17चा पाडा ना. ज्यांचा 17चा पाडा पाठ आहे ते डायरेक्ट करतील. आणि मग ज्यांचा 17चा पाडा नाही, मग ते करा सर ही एक मेथड, ही एक, मग हे मोठा, मग हे आणि मग हे. मग याच्यात बी याच्यापेक्षा हे असं फास्ट झालं ना. 17चा पाडा तुमचा पाठ होता म्हणून झालं, नाहीतर मग हे करा. याच्यात अजून तुम्हाला 10 सेकंद जास्त लागतील. आणि पारंपरिकने करा अजून 10 सेकंद, याच्यापेक्षाही जास्त लागतील. ठीक आहे. मग पाडे जर तुमचे पाठ असेल तर तुम्ही हे अचूक आणि कमी वेळेत सोडू शकता. त्याच्यासाठी पाड्याची अहमियत पण आहे. पाडे तुम्ही व्यवस्थित करा. कारण पाडे असेल तर पाड्याने करा, डायरेक्ट पाडे असेल. पाडे नसेल तर मग हे 3, याची तुम्हाला 3 अंकाचा गुणाकार कसा करायचा आहे हे ट्रिक मी तुम्हाला सांगितलं आहे. 2 अंकाचा गुणाकार कसाचा आहे ही पण ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे. फक्त त्याला व्यवस्थित फॉलो करा, त्याच्यावरती व्यवस्थित प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय काही नाही बरं का. आज तुम्हाला जरी समजत असेल, पण 8 दिवसानंतर, 10 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर तुम्हाला काहीच कळत नाही, 0 होऊन जातं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी फक्त सराव, व्यवस्थित सतत सराव करा, म्हणजे हे तुम्हाला समजून जातं. चला बघा, आता अशा प्रकारे पण तुम्हाला गणित विचारतात. तर ते काय आहे, SRPF गट क्रमांक 4मध्ये 2017मध्ये आलेला प्रश्न आहे. आता काय आहे सर, 2340 गुणिला 60 आहे आणि आपला खाली पण गुणाकारात दिला आहे. म्हणजे या लेवलची पण तयारी पाहिजे. आता आपण ही सिरीज का बरं चालू केली आणि सिक्वेन्स तुम्हाला हेच मी प्रश्न का देतो, आलेले एक्झाम्पलच का बरं घेतो, कारण हे तुम्हाला कळायला पाहिजे की नेमकं परीक्षेत प्रश्न विचारतात कसे. आता याच्यात कुठंच उत्तर दिलेलं नाही. उत्तर याचंही काढायचं आणि उत्तर याचंही काढायचं आहे. म्हणजे यांचा गुणाकार जो येईल ते खालच्या कोणत्या संख्येचा गुणाकार ते येईल. आता याच्यासाठी सोपं तुम्हाला सांगतो मी. बघा, किती आहे, 2340 गुणिला किती आहे तर 60 आहे. आता दोन्ही संख्याच्या वरती पण 0 आहे, खाली पण 0 आहे. म्हणजे इथं मी उत्तरामध्ये डायरेक्ट 2 0 लिहून टाकणार. जेवढे 0 असतात तेवढे 0 असतात. मग आता सरळ ते कसं केलं तर डायरेक्ट समज. आता इथे बघा, इथे किती 0 आहेत तर 2. तर याच्या उत्तरामध्ये किती येतील, शेवटी 3 0 येतील. पण मला किती 0 पाहिजे सर, तर मला 2च 0 पाहिजे. म्हणजे हे उत्तर माझं नसेल. म्हणजे बघा, प्रश्न सॉल्व करायची गरज नाही बरं का. हे जर तुम्ही डोकं लावलं तर प्रश्न पण सॉल्व. इथे किती आहे सर, 1च आहे ना. म्हणजे उत्तरामध्ये किती येईल, फक्त 1च आहे. म्हणजे हे उत्तर नसणार. इथे किती आहे सर, इथे 2 आहे सर, हे 2 येतील. इथे किती आहे सर, इथे पण 2 आहे. मग आता हे 2 तर ऑप्शन गेले आपले. आता ऑप्शन आपलं हे राहिलं आणि हे ऑप्शन आपलं राहिलं. आता 2 पैकी आपण काय सॉल्व करू शकतो हे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे हे की हे. आता उत्तर, आता याच्यामध्ये आपल्याला हे गणित सॉल्व आता करावेच लागतील. आता काय आहे, आता बघा, अजून तुम्हाला एक समजतंय, 25 चूक किती येतात 100. आता जर आपण 0 काढले ना, हे 54 जर घेतलं आणि हे 25, आता 25 चूक 100 आणि हे 2 आले ना ऑलरेडी. मग आता काय आलं, 3 0 आले ना तिथे. म्हणजे आपलं हे ऑप्शन गेला. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग. काही तुम्हाला करायची गरज पडली का, काहीच तुम्हाला करायची गरज पडली नाही आणि उत्तर तुम्ही काढलं आहे. आणि हा प्रश्न कुठं आलेला आहे तर प्रश्न 2017मध्ये आलेला आहे.
म्हणजे असे प्रश्न तुम्हाला आता 2017मध्ये आला तर असे प्रश्न 2025मध्ये येण्याचे चान्सेस तुमचे वाढले. म्हणजे असे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. म्हणून म्हणतो की PYQवर जास्तीत जास्त जेवढी प्रॅक्टिस करसाल, आणि ही सिरीज PYQचीच आहे. टोटल पूर्ण PYQ जे 2004 पासून ते 2024पर्यंत जे PYQ आलेले आहेत तेच PYQ आपण इथे घेतो आहे. आणि ते फक्त प्रत्येक चॅप्टरमध्ये डिवाईड केलेले आहे. त्या PYQचं ॲनालिसिस करून प्रत्येक चॅप्टर वाईज मी ही सिरीज तयार केली आहे. आणि ह्या सिरीजचा फायदा तुम्हाला एवढा होईल, ज्या विद्यार्थ्यांचा 2 मार्काने 3 मार्काने 4 मार्काने रिझल्ट जातो ना, त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट 100% येणार आहे या सिरीजनुसार. कारण की तुम्हाला PYQ जर परफेक्ट आले तर PYQमध्येच तुमचा गोंधळ होतो की हा प्रश्न नाही सर मला गुणाकार तर येतं आहे, पण असे प्रश्न आले तर माझा गोंधळ होतो. मग त्याच्यासाठी काय करायचं, आपण PYQवरती जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. आणि ही सिरीज आहे PYQचीच. मार्केटमध्ये एक ॲप्लिकेशन पण आहे. मार्केटमध्ये एक ॲप्लिकेशन आहे बघा, स्पर्श GK म्हणून. स्पर्श GK म्हणून एक ॲप्लिकेशन आहे. ते पूर्ण PYQचंच आहे. त्याच्यामध्ये सर्व PYQ दिलेले आहे. जर तुम्हाला हे असेल तर हे स्पर्श GK डाउनलोड करा हे ॲप्लिकेशन. म्हणजे तिथून तुमचं प्रॅक्टिस पण होईल. जेवढं प्रॅक्टिस तुम्ही सॉल्व करसाल, जेवढं जास्तीत जास्त तुम्ही PYQ सॉल्व करसाल, तेवढं तुमचं परीक्षेत यशाचे चान्सेस जास्ती असतात. ठीक आहे. मग ह्या कन्सेप्टनुसार तुम्हाला प्रश्न सॉल्व होतो. बघा काय आहे, आता ही कन्सेप्ट सांगितली आहे. आता बघा हा गणित परत तुम्हाला सॉल्व करून सांगतो सर हेच उत्तर कसं काय येतं. आता बघा किती आहे, 2340 आहे आणि किती आहे तर 60. आपण काय करणार, हे 2 शून्य डायरेक्ट देणार. मग फक्त काय करणार, 6 चूक 24, 24शी किती 4, हातच्याला किती 2, साइन 3 18, 18 आणि 2 20, 20शी 0 हातच्याला 2, साइन 2 12 आणि 2 तर 14. उत्तर किती आलं आपलं 1,40,400. ठीक आहे. आत्ता पुढे आता काय आहे तर यांचा गुणाकार कसा करायचा आपण, 18 गुणिला 78. आता 2 अंकी संख्यांचं मी तुम्हाला सांगितलं काय करायचं आहे. पहिले 1 करायचं आहे, गुणाकार करायचा आणि 1 करायचं आहे. 1 2 1 करायचं आहे. मग तेच आहे तर काय करायचं आहे सर, मग हे 2 शून्य तर मी लिहून टाकणार आहे इथे. पहिले या 2 शून्याचं काहीच नाही, 2 शून्य डायरेक्ट लिहून टाकणार. 8 8 64, 64ची 4 हातच्याला किती 6. मग 8 1 8, 7 8 56, 56 आणि 8 किती होतात 64, 64 आणि 6 किती होतात सर तर 70. हे 70, 70शी किती 0 हातच्याला किती 7, 7 1 7, 7 आणि 7 14. आलं सेम आलं का, सेम. म्हणजे तुमचं उत्तर आहे हे. आणि हे ट्रिकनुसार बी कसं सॉल्व करायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. न बघता न काही करता हे गणित कसं सॉल्व करायचं आहे ट्रिकनुसार, आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड जागृत ठेवायचं आहे, कसं सॉल्व करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे. फक्त इथे 2 शून्य आहे तर 2 शून्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चल.